नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, परीक्षानिधी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे। मी मयूर सोनवणे आज तुम्हाला भौतिक शास्त्रातील ध्वनी अर्थात साऊंड ह्या टॉपिकबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे। आपण ह्या टॉपिकचे बेसिक बघणार, त्यानंतर ह्या टॉपिकवर आधारित एमपीएससी आयोगाला आलेले संपूर्ण प्रश्न 2011 पासून तर 2023-24 पर्यंत आलेले जेवढे पण प्रश्न आहे ते सगळे प्रश्न आपण ह्या पूर्ण सेशनमध्ये बघणार आहे। एवढे गॅरंटी देऊन सांगतो, हे संपूर्ण लेक्चर जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला साऊंड ह्या टॉपिकबद्दल काहीही शंका नंतर राहणार नाही, ही गॅरंटी माझी। फक्त लेक्चर सुरुवातपासून शेवटपर्यंत पूर्ण बघा। लेक्चरमध्ये मी साऊंड ह्या टॉपिकबद्दल सांगणार आहे, याच्यामधील मूलभूत संकल्पना आपण क्लिअर करून घेणार आणि प्लस इंग्लिश आणि मराठी ह्या दोन्हीही भाषेतून, ह्या दोन्ही लँग्वेजमधनं अगदी बेसिक टू ॲडव्हान्स ह्या साऊंडबद्दल सांगणार आहे। फक्त लेक्चर शेवटपर्यंत पूर्ण बघायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, साऊंड अर्थात ध्वनी हा आयोगाचा अत्यंत आवडीचा टॉपिक आहे। दरवर्षीच्या पेपरमध्ये साऊंड अर्थात ध्वनीवरती प्रश्न येतो म्हणजे येतो। आपल्याला सामान्य विज्ञानामध्ये जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आहे अर्थात फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी। त्या फिजिक्समध्ये, त्या भौतिकशास्त्रामध्ये आपल्याला ध्वनीवरती आधारित 1 किंवा 2 प्रश्न राज्यसेवा आणि संयुक्त घटक पूर्व तसेच मुख्य परीक्षेला विचारले जातात। त्याच्यामुळे ध्वनी हा टॉपिक आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। हा टॉपिक आपल्याला करायचा म्हणजे करायचाच असतो, याच्यावरती फिक्स प्रश्न येतो। आता या ठिकाणी ध्वनीची कमीत कमी श्रवणीय वारंवारता, आता हे प्रश्न 2022-23 अशा पद्धतीने आलेले आहेत। तर ध्वनीची कमीत कमी श्रवणीय वारंवारता, आता इंग्लिशमध्ये पण सांगतो, व्हॉट इज द मिनिमम ऑडिबल फ्रिक्वेन्सी साऊंड, म्हणजे आपल्याला ऐकू येणारा जो साऊंड आहे त्याची मिनिमम फ्रिक्वेन्सी, कमीत कमी वारंवारता किती असं विचारलं आहे। श्रवण क्षमतेचा आरंभ, ध्वनी श्रवण क्षमतेची न्यूनतम मर्यादा, ध्वनी श्रवण क्षमतेची उच्चतम मर्यादा, वरीलपैकी नाही। हा लेटेस्ट प्रश्न आहे, आता याच्याबद्दल आपण माहिती घेऊ। पण हे सगळे संपूर्ण प्रश्न बघण्याच्या पहिले असे बरेच प्रश्न मी तुम्हाला या साऊंडवरती आणलेले आहेत। असे अलग अलग प्रश्न आहेत, पण हे सगळे प्रश्न डिस्कस करण्याच्या पहिले मला असं वाटतं तुम्हाला सर्वांना पहिले बेसिक साऊंडबद्दल जरा मला माहिती सांगावं वाटतं। पहिले आपण नाही का एक 5-10 मिनटं घेतो मी तुमचे हे प्रश्न घेण्याच्या पहिले, थोडंसं वेळ नक्की जाईल आणि ज्यांना येत असेल त्यांनी हा पार्ट स्किप करून पुढे जाऊ शकतात किंवा स्पीड 1.5 ठेवून पण हे तुम्ही लेक्चर पाहू शकतात। परंतु आर्ट्स आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने माझी स्पीड जरा मी मॉडरेट लेवलला ठेवलेली आहे आणि एक्सप्लेनेशन जरा स्लो पद्धतीने पण समजेल असं करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न आपल्यासमोर हा निर्माण होईल की नेमकं हे जे ध्वनी आहे तर ध्वनी म्हणजे नेमकं काय आहे, हा सगळ्यात अगोदर प्रश्न आपल्यासमोर निर्माण होईल। म्हणजे आता आपण जे बोलतोय ते तुम्हाला जे ऐकायला ते हा जो साऊंड आहे तर साऊंड हे नेमकं काय आहे, तर आपल्याला असं लक्षात येईल हे जे साऊंड आहे विद्यार्थी मित्रांनो, हे जे ध्वनी आहे तर हे तरंग असतात, यालाच आपण काय म्हणत असतो, वेव असं म्हणत असतो। मग परत आपल्यासमोर असा प्रश्न निर्माण होईल तर वेव नेमकं काय असतं, बरोबर, तरंग म्हणजे काय असतं, तर लक्षात ठेवा कोणतेही तरंग हे काय करत असतात, ऊर्जेचं वहन करत असतात। कोणती पण जी वेव आहे इट ट्रान्सफर एनर्जी, हे तुम्ही लक्षात ठेवा, हे एनर्जीला ट्रान्सफर करण्याचं काम हे वेव्हचं आहे। मग ह्या वेव्हचे कोणते कोणते प्रकार पडतात, तर ह्या वेव्हचे जनरली माध्यमांनुसार आपण 2 प्रकारचे पाडत असतो। जसं की याच्यातला जो पहिला प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो, याला आपण म्हणत असतो मेकॅनिकल वेव्ह। ठीक आहे, मेकॅनिकल वेव्ह। मेकॅनिकल वेव्हला मराठीमध्ये आपण म्हणत असतो यांत्रिकी तरंग, हे तुम्ही लक्षात ठेवा, याला काय म्हणायचं, यांत्रिकी तरंग म्हणतात। तर मेकॅनिकल वेव्हचा अर्थ काय की ह्या तरंगांच्या वहनासाठी माध्यमांची आवश्यकता आहे। आता कोणतेही तरंग आहे ते ऊर्जेचं वहन करतात, मग ऊर्जेचं वहन करत असताना ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जेव्हा जातात तेव्हा ते माध्यम किंवा माध्यमांच्या विना देखील प्रवास करतात। परंतु जी यांत्रिकी तरंग असतात, मेकॅनिकल वेव्ह असतात, यांच्या वहनासाठी माध्यमांची आवश्यकता असते, हे लक्षात ठेवा। यांच्या वहनासाठी कशाची आवश्यकता आहे, माध्यमांची आवश्यकता आहे। आणि याचं एक्झाम्पलच आहे विद्यार्थी मित्रांनो ध्वनी, अर्थात याचं एक्झाम्पल आहे साऊंड, हे तुम्ही लक्षात ठेवा। सो मीडियम इज रिक्वायर्ड फॉर प्रोपगेशन ऑफ वेव्ह, यांना मीडियम अर्थात माध्यमांची आवश्यकता आहे। परंतु विद्यार्थी मित्रांनो, सूर्य आणि पृथ्वी याच्यामध्ये तर व्हॅक्यूम आहे, कोणत्याही पद्धतीचं त्या ठिकाणी मीडियम नाही आहे। मग आता अशा वेळेस प्रकाश हा तर ट्रॅव्हल करतोय, म्हणून प्रकाश हे असे तरंग आहे ज्यांच्या वहनासाठी माध्यमांची आवश्यकता नसते, हे तुम्ही लक्षात ठेवा। आणि मग म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जे दुसऱ्या प्रकारचे वेव्ह असतात याला आपण म्हणत असतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह।
असं याचं नाव आहे. मॅक्सवेलने सगळ्यात पहिल्यांदा याच्याबद्दल सांगितलं होतं. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हलाच आपण काय म्हणत असतो, याला आपण विद्युत चुंबकीय तरंग असं म्हणत असतो. आता विद्युत चुंबकीय तरंग काय असतात, यांना कोणत्या प्रकारच्या माध्यमांची आवश्यकता नसते, हे लक्षात ठेवा. यांना कोणत्याही प्रकारचे माध्यमांची आवश्यकता नसते, अर्थात ते माध्यमांमधनं पण ट्रॅव्हल करू शकतात. आणि याचं उत्तम एक्झाम्पल म्हणजे प्रकाश आहे विद्यार्थी मित्रांनो, अर्थात लाईट आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे सगळ्यात अगोदर ध्वनी म्हणजे तरंग हे तुम्हाला कळालं. तरंग काय करतात, ऊर्जेचं वहन करतात. आपल्याला उन्हामध्ये का बघा गरम होतं की नाही, उष्णता ही ऊर्जा आहे. आणि ही ऊर्जेचं वहन कोण केलं, लाईटने केलं. लाईट कुठून आला, सूर्यापासून आला मित्रांनो. ध्वनी पण एक ऊर्जा आहे, बरोबर आहे की नाही. आणि हीच ऊर्जा ट्रान्सफर होते तरंगांच्या माध्यमातून. मग ज्या तरंगांना माध्यमांची आवश्यकता नसते त्यांना मेकॅनिकल वेव्ह म्हणायचं, आणि ज्या तरंगांना माध्यमांची आवश्यकता नसते त्यांना इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणायचं. तर मेकॅनिकल वेव्हला माध्यमांची आवश्यकता असते, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हला माध्यमांची आवश्यकता नसते. आणि इथेच तुम्हाला ध्वनी वर्सेस प्रकाश यांच्यातील फरक लक्षात येईल. प्रकाश बिना माध्यम पण ट्रॅव्हल करू शकतो, परंतु साऊंडला माध्यमांची आवश्यकता असते. जसं की हे जे साऊंड आहे विद्यार्थी मित्रांनो, याला सॉलिड असेल, लिक्विड असेल आणि गॅस, अर्थात मराठीमध्ये काय म्हणणार, स्थायू, द्रव आणि वायू अशा माध्यमांची आवश्यकता असते. मग आता तुम्हाला सगळ्यात प्रथम हे कळलं असेल की ध्वनी म्हणजे काय, तर ध्वनी म्हणजे तरंग, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. काही जण म्हणतात ध्वनी म्हणजे कंपनं, बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पहिले ध्वनीची बेसिक डेफिनेशन काय आहे, ध्वनीची बेसिक डेफिनेशन, ध्वनी हे तरंग आहे. आता आपण हे बघणार आहे की नेमकं हे जे ध्वनी असतात ना, हे जे साऊंड आहे विद्यार्थी मित्रांनो, यांची निर्मिती कशी होते. तर लक्षात ठेवा, यांची निर्मिती कंपनामुळे होते, यांची निर्मिती व्हायब्रेशन्समुळे होते, हे तुम्ही लक्षात ठेवा. कोणते पण तरंग जेव्हा असतात तेव्हा त्यांची निर्मिती व्हायब्रेशनमुळे होते. तुम्ही गिटार पाहिले असेल, त्या गिटारमध्ये जी स्ट्रिंग असते, जी तार असते, त्याला जर प्लग केलं की ती तार हालते. जोपर्यंत ती तार हालते तेव्हा आपल्याला साऊंड ऐकायला येतो. म्हणजे याचा अर्थ असा की तारेमध्ये जोपर्यंत व्हायब्रेशन आहे तोपर्यंत आपल्याला आवाज येणार आहे. आता मीही बोलतोय, माझ्या व्होकल कॉर्डमध्ये व्हायब्रेशन्स होत आहे, म्हणून ध्वनी अर्थात साऊंडची उत्पत्ती निर्माण झाली आहे. तुम्ही तबला वाजवला अर्थात व्हायब्रेशन झालं, म्हणजे काय झालं, ध्वनीची निर्मिती झाली. मग कोणताही साऊंड त्याची निर्मिती ही व्हायब्रेशन अर्थात कंपनामधनं होते, हे तुम्ही लक्षात ठेवा. वेव्स आर प्रोड्यूस्ड ड्यू टू व्हायब्रेशन्स. ऑलवेज रिमेंबर दिस. दीज वेव्स आर प्रोड्यूस्ड ड्यू टू व्हायब्रेशन्स. मग अगदी लाईट पण जरी असला तर लाईट पण विद्यार्थी मित्रांनो हा व्हायब्रेशनमुळेच तयार होतो, हे तुम्ही सर्वांनी लक्षात घ्यायला हवं. लाईटसुद्धा व्हायब्रेशनमुळेच तयार होतो. मग इथे पण आपल्याला असं लक्षात येईल की जे काही तरंग आहेत मित्रांनो, जे काही वेव्ह आहे, याचे पण आपल्याला दोन प्रकार पडताना दिसतील. त्याच्यातील पहिला प्रकार आपण समजून घेऊ, नंबर 1. आता बघा, काही तरंग असे असतात की त्यांची कंपनं ही एकमेकांना समांतर आहे. बघून घ्या, कधी कधी ही कंपनं जवळजवळ असतात, कधी कधी ही कंपनं एकदम दूरवर असतात, परत कधी कधी ही कंपनं जवळजवळ येतात, परत ही कंपनं नंतर दूर दूर जातात. म्हणजे अशा पद्धतीने ही समांतर कंपनं तुम्हाला दिसतील, त्याला पॅरलल व्हायब्रेशन्स म्हणतो आपण. हे लक्षात ठेवा, याला काय म्हणायचं, समांतर कंपन. याला आपण म्हणत असतो पॅरलल व्हायब्रेशन्स. मग हे पॅरलल व्हायब्रेशन कोणामध्ये असतं, निश्चितच हे पॅरलल व्हायब्रेशन आपल्याला साऊंडमध्ये बघायला प्राप्त होतं. हे पॅरलल व्हायब्रेशन आपल्याला ध्वनीमध्ये बघायला प्राप्त होतं, हे तुम्ही लक्षात ठेवा. मग आता विद्यार्थी मित्रांनो, याला आपण म्हणत असतो मराठीमध्ये अणुतरंग. हे लक्षात ठेवायच्यावरती खूप वेळेस प्रश्न येतो. या अणुतरंगांना इंग्लिशमध्ये आपण म्हणत असतो लॉन्जिट्युडिनल वेव्ह. आता नावं थोडीशी नवीन तुम्हाला वाटतील. विज्ञानामध्ये ना नावं मुलांना अवघड वाटतात, पण कॉन्सेप्ट काय आहे की कंपनं एकमेकाला समांतर आहे. बेसिक तुम्हाला काय कळलं की तरंग अर्थात व्हायब्रेशन्स, हे जे काही तरंग असतात ते व्हायब्रेशनमुळे तयार होतात. आणि व्हायब्रेशन जर एकमेकांना पॅरलल असतील, एकमेकांना समांतर असतील, तर त्यांना आपण अणुतरंग असं म्हणतो, त्यांना आपण लॉन्जिट्युडिनल वेव्ह म्हणतो. ह्या पण सेक्शनवरती आयोगाने प्रश्न विचारला आहे. दुसरा प्रकार तुम्हाला असा बघायला प्राप्त होईल विद्यार्थी मित्रांनो, की जी तरंग असतात, हे समजा ह्या ठिकाणी हे तरंग आहे,
तर ह्या तरंगाच्या दिशेला अशा पद्धतीने लंबरूप पद्धतीने म्हणजे 90 अंशाच्या कोनामध्ये तुम्हाला कंपनं दिसतात आणि याचं एक्झाम्पल म्हणजे प्रकाश आहे. याचं एक्झाम्पल काय आहे? लाईट आहे. म्हणजे लाईटमध्ये हे कंपनं लंबरूप आहे. ध्वनीमध्ये कंपनं कसे समांतर. जेव्हा लंबरूप कंपनं असतात त्याला आपण अवतरंग असं म्हणतो. याला आपण विद्यार्थी मित्रांनो ट्रान्सव्हर्स वेव्ह असं म्हणतो. याला काय म्हणतो आपण? ट्रान्सव्हर्स वेव्ह असं म्हणतो. मग तुम्हाला दोन गोष्टी कळल्या. सगळ्यात पहिला महत्त्वाचा भाग तुम्हाला हा कळला की ध्वनी म्हणजे काय? तरंग ऊर्जेचं वहन करतात. ज्या तरंगांना माध्यमांची आवश्यकता आहे त्यांना मेकॅनिकल वेव्ह म्हणायचं, ज्यांना आवश्यकता नाही आहे त्यांना इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणायचं. साऊंड मेकॅनिकल आहे कारण त्यांना माध्यम लागतं, सॉलिड लिक्विड गॅस. प्रकाशाला माध्यम किंवा माध्यमाविना पण ते प्रवास करू शकतात, त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असं म्हणतो. दुसरीकडे तरंगांची उत्पत्ती कंपनांमुळे होते आणि कंपन जर समांतर असतील तर त्याला आपण लॉन्जिट्युडिनल वेव्ह म्हणतो आणि कंपन जर लंबरूप असतील तर त्याला आपण ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणतो, त्याला आपण अवतरंग असं म्हणतो. हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला जी काही तरंग आहे, जी काही कंपन आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानुसार आपण तरंगांचे दोन प्रकार पाडलेले आहेत. मग आपल्याला ध्वनी नेमकं कळलं. ध्वनी हे काय आहे? माध्यमांनुसार यांत्रिकी तरंग आहे आणि कंपनांनुसार अणुतरंग आहे, अर्थात लॉन्जिट्युडिनल वेव्ह आहे. हे आपल्याला आता व्यवस्थित कळलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ध्वनीबद्दल आणखी इम्पॉर्टंट माहिती घेऊ आपण. आपल्याला विद्यार्थी मित्रांनो ऐकू येण्याची क्षमता ज्याला आपण म्हणत असतो ऑडिबल साऊंड. आता हा ऑडिबल साऊंड विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 20 हर्ट्ज पासनं 20 किलो हर्ट्ज एवढा ऐकायला येतो. आता हे हर्ट्ज काय असतं? हे युनिट आहे. हे हर्ट्ज काय आहे? युनिट. हे युनिट कशाचं आहे? तर हे युनिट फ्रिक्वेन्सीचं आहे. हे वारंवारतेचं युनिट आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. आता परत मी तुम्हाला बेसिककडे घेऊन जातो की नेमकं वारंवारता काय आहे मला तुम्हाला सांगायला हवं. विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा. जर तुम्ही कोणतेही तरंग जर घेतले तर एक कंपन, हे याला एक कंपन म्हणतात, बरोबर आहे की नाही? समजा हे दुसरं कंपन आहे, हे तिसरं कंपन आहे. तर जेव्हा कंपन तयार होतात एका सेकंदात, लक्षात ठेवा, एका सेकंदात निर्माण होणारी कंपने याला इयन असं म्हणतो. स्टेट बुकमध्ये त्याला अपसिलॉन असं देखील म्हटलं जातं. तर हे जे यन आहे विद्यार्थी मित्रांनो, यन याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो. म्हणजे एका सेकंदात किती व्हायब्रेशन निर्माण होतात. समजा मी तुम्हाला असं म्हणलं 50 हर्ट्ज, याचा अर्थ काय झाला? एका सेकंदामध्ये 50 कंपनं झाली. फ्रिक्वेन्सी म्हणजे रिपिटेशन, वारंवार एखादी गोष्ट वारंवार घडते त्याला वारंवारता म्हणतो आपण. समजा जर तुम्हाला म्हटलं मी 100 हर्ट्ज, याचा अर्थ तुम्ही काय लक्षात घ्यायचा? एका सेकंदामध्ये 100 हर्ट्ज निर्माण झाले. अगदी त्याप्रमाणे आपल्याला ऐकू येतं 20 हर्ट्ज, म्हणजे एका सेकंदाला 20 कंपन आपण ऐकू शकतो आणि 20 किलो हर्ट्ज म्हणजे एका सेकंदाला आपण 20,000 हर्ट्ज देखील ऐकू शकतो. हे लक्षात ठेवा. मग मिनिमम 20 हर्ट्ज ते मॅक्झिमम 20,000 हर्ट्जपर्यंत आपण ऐकू शकतो. या रेंजला म्हणायचं ऑडिबल साऊंड. याला काय म्हणायचं? ऑडिबल साऊंड. परंतु जो साऊंड 20 हर्ट्जपेक्षा छोटा असतो विद्यार्थी मित्रांनो, जो याच्यापेक्षा छोटा आहे, 20 हर्ट्जपेक्षा छोटा आहे, अगदी 0 पासनं तर 20 हर्ट्ज एवढीच जर आपण फ्रिक्वेन्सी घेतली, याला आपण म्हणत असतो इन्फ्रासॉनिक. याला मराठीमध्ये अश्राव्य ध्वनी म्हणतात. मी तुम्हाला मराठी आणि इंग्रजी दोघांमधनं सांगतोय, काळजी करायची गरज नाही. हा साऊंड आपण ऐकू शकत नाही. परंतु विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, व्हेल मासा म्हणजे देवमासा, त्याच्यानंतर गेंडा आणि त्याच्यानंतर हत्ती मात्र हा साऊंड ऐकू शकतात, आपण ऐकू शकत नाही, बरोबर. यांचे कान पण बघा एकदम मोठे मोठे असतात. काही किलोमीटरपर्यंतचा पण आवाज, सूक्ष्म आवाज हत्ती, गेंडा, व्हेल कॅप्चर करू शकतात. ते ना इन्फ्रासॉनिक असं म्हणतात. इन्फ्रासॉनिक हे लक्षात ठेवा. आपण ऐकू शकत नाही. आपण 20 हर्ट्जपासून 20,000 हर्ट्ज ऐकू शकतो. आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? एका सेकंदात निर्माण होणारी कंपनं आणि कंपनांमुळेच तर ध्वनीची उत्पत्ती होते. हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रकारचा साऊंड आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्याची फ्रिक्वेन्सी 20,000 हर्ट्जपेक्षा जास्त आहे. आता ज्यांची फ्रिक्वेन्सी 20,000 हर्ट्जपेक्षा जास्त आहे याला आपण अल्ट्रासॉनिक असं म्हणतो. याला मराठीमध्ये श्राव्यातीत असं म्हणतात. श्राव्यातीत
याला आपण अल्ट्रासॉनिक असं म्हणतो. अल्ट्रासॉनिकची फ्रिक्वेन्सी असते विद्यार्थी मित्रांनो 20 किलोहर्ट्जच्या पुढे आपण ऐकू शकत नाही. परंतु ही फ्रिक्वेन्सी विद्यार्थी मित्रांनो बॅट म्हणजे वटवाघूळ ऐकू शकतात. त्याच्यानंतर लहान बालक जे असतात ना, एक 6 मंथच्या पण पहिले ते 25 किलोहर्ट्जपर्यंत ऐकू शकतात अशी नोंद आहे बरं का. ते 25 किलोहर्ट्जपर्यंत ऐकू शकतात. त्यासोबतच याचा वापर सोनार तंत्रज्ञानामध्ये करतात, साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग, समुद्राची खोली मोजण्यासाठी. त्यासोबतच याचा वापर सबमरीनमध्ये पण होतो, याचा वापर सोनोग्राफीमध्ये पण होतो. आता एक्सरेच्या मदतीने हाडांची माहिती करते, परंतु शरीरातील विविध अवयवांची माहिती काढण्यासाठी सोनोग्राफी करतात, त्याच्यामध्ये पण अल्ट्रासॉनिक साऊंड वापरतात. त्याच्यानंतर तुम्ही आता रिसेंटली गुगल कार पाहिलं असेल, ड्रायव्हरलेस कार, त्याच्यामध्ये पण अल्ट्रासॉनिक सेन्सर लावलेले असतात. हे सेन्सरला कळतं की बाबा समोर एखादा अडथळा आहे की नाही, त्यानुसार मग ती कार ऑटोमॅटिक ब्रेक वगैरे मारते. तर अशा पद्धतीने आपल्याला असं लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो, ध्वनीचे हे 3 प्रकार पडतात. इन्फ्रासॉनिक हे सगळं खेळ फ्रिक्वेन्सीचं आहे. आपण एका सेकंदाला कमीत कमी 20 हर्ट्ज ऐकू शकतो आणि जास्तीत जास्त 20,000 हर्ट्जपर्यंत आपण ऐकू शकतो. हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा. ही झाली आपली ऐकण्याची क्षमता. ठीक आहे, काही अडचण नाही, वळूया पुढे. दुसरी गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, हा जो ध्वनी आहे तर ध्वनीचं परावर्तन कसं होतं तर लक्षात ठेवा, ध्वनीचं परावर्तन होतं त्याच्यामध्ये इको तयार होतो. इको याला आपण प्रतिध्वनी असं म्हणतो. आता एक लक्षात ठेवा, 2 ध्वनी बरं का, मी काय म्हणतोय, 2 ध्वनी ऐकू येण्यासाठी किमान 1/10 सेकंदचा कालावधी पाहिजे. समजा आपला हा कर्ण आहे, आपला कान आहे, 2 साऊंड आहे S1 आणि S2. हे जर 1/10 सेकंदाच्या आत आपल्या कानावर पडत असतील तर याच्यामधील फरक आपण ओळखू शकत नाही. म्हणजे 2 ध्वनींमधील फरक आपले कानं, आपला मेंदू तेव्हाच ओळखू शकतो जेव्हा त्या 2 ध्वनींमध्ये किमान किती अंतर असलं पाहिजे, 1/10 सेकंदाचं अंतर असलं पाहिजे. आता विद्यार्थी मित्रांनो, हा जो ध्वनी आहे या ध्वनीचा वेग नॉर्मल रूम टेम्परेचरला 340 मीटर पर सेकंड आहे. आपल्याला किमान 1/10 सेकंड एवढा कालावधी लागतो. मग आता किमान अंतर किती पाहिजे हे आपण माहीत करून घेऊ. अंतर म्हणजे तुम्हाला तर माहिती, वेग गुणिले काल. आता वेग किती आहे 340 आणि काल किती पाहिजे 1/10, 0 गेलं म्हणजे मित्रांनो अंतर किती पाहिजे 34 मीटर अंतर पाहिजे. हे झालं अंतर जाऊन आणि येऊन. म्हणजे जर समजा ह्या ठिकाणी एखादा परावर्तक पृष्ठभाग जर मी ठेवला, हा साऊंड गेला आणि परत दुसरा साऊंड ऐकायला आला तर जाऊन येऊन 34 मीटर अंतर पाहिजे. मग जाताना किती पाहिजे तर जाताना 17, येताना 17, अशा पद्धतीने 17 + 17 34 मीटर अंतर पाहिजे. म्हणजे कोणताही प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी आपल्याला किमान 17 मीटर अंतराची आवश्यकता असते. हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. 17 किंवा 17 मीटरपेक्षा जास्त जर अंतर ध्वनीचा स्रोत आणि परावर्तक पृष्ठभाग याच्यामध्ये असेल तरच त्या ध्वनीचा आपल्याला प्रतिध्वनी ऐकायला येतो. हे तुम्ही लक्षात ठेवा. बरोबर आहे की नाही. हे आता एक सिंपल बेसिक फिजिक्सचे फॉर्म्युले आहेत. वेग बरोबर अंतर भागिले काल, अर्थात अंतर बरोबर वेग गुणिले काल, हे बेसिक्सचे फिजिक्सचे फॉर्म्युले आहेत. आणि विज्ञानाच्या माझ्या परीक्षणीतीच्या पूर्ण प्लॅटफॉर्मवरती मी हे माझा जो कोर्स आहे अगदी नगण्य फीजमध्ये ठेवला. त्यात सगळी इन्फॉर्मेशन मी अगदी बेसिकपासून कव्हर करून दिलेली आहे. एकदम बेसिक क ख ग म्हणतो ना आपण, तिथून विज्ञान मी घेतलेलं आहे. मग ते पोरांना कळतच. मग आता हे ध्वनीचं परावर्तन जे आहे ते ध्वनीचं परावर्तन विद्यार्थी मित्रांनो होण्यासाठी 17 मीटर एवढं अंतर आवश्यक असतं. हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा. हे काही बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला माहीत पाहिजे. चालतं. मग आता आपण काय करूया, आता आपण आपल्या प्रश्नांकडे वळूया. आता MPSC आयोगाचे प्रश्न आपण डिटेलमध्ये सविस्तर माहिती घेऊ. ठीक आहे. तुम्हाला इंग्लिश मराठी दोघांमध्ये सांगतो. आता हे झालं बेसिक साऊंडबद्दल माहिती. आता आत्तापर्यंत आलेले ध्वनीचे जेवढे पण प्रश्न आहे ते सगळे घेतो आणि हा टॉपिक तुम्हाला एकदम डोक्यात फिट करून देतो. पहिला प्रश्न काय दिला आहे बघा, ध्वनीची कमीत कमी श्रवणीय वारंवारता काय असते. व्हॉट इज द मिनिमम ऑडिबल फ्रिक्वेन्सी. व्हॉट इज द मिनिमम ऑडिबल फ्रिक्वेन्सी. श्रवण क्षमतेची आरंभ तीव्रता. त्याच्यानंतर इथे दिलेलं त्यांनी विद्यार्थी मित्रांनो ध्वनी श्रवण क्षमतेची न्यूनतम मर्यादा, ध्वनी श्रवण क्षमतेची उच्चतम मर्यादा आणि वरीलपैकी एक नाही. तर ध्वनीची कमीत कमी
श्रवणीय वारंवारता म्हणजे मिनिमम फ्रिक्वेन्सी. आता मिनिमम फ्रिक्वेन्सी किती सांगितलं मी तुम्हाला? 20 हर्ट्ज. म्हणजे एका सेकंदाला काय म्हटलं मी? लक्षात ठेवा, एका सेकंदाला 20 कंपने. हे लक्षात ठेवा, ही आपली न्यूनतम मर्यादा आहे. तिथपासून आपण कुठपर्यंत ऐकू शकतो? 20 किलो हर्ट्ज पर्यंत ऐकू शकतो. ही आपली उच्चतम मर्यादा आहे. मग जेव्हा जर तुम्हाला सांगितलं गेलं की न्यूनतम फ्रिक्वेन्सी म्हणजे कमीत कमी फ्रिक्वेन्सी, मिनिमम ऑडिबल फ्रिक्वेन्सी, याचा अर्थ आहे ध्वनी श्रवण क्षमतेची न्यूनतम मर्यादा, द मिनिमम ऑडिबल रेंज. ऑप्शन नंबर 2 हे आपलं करेक्ट आहे. म्हणजे अगदी बेसिक प्रश्न आहे हा. प्रश्न मी जरा इझी कॅटेगरीमध्ये टाकतो. प्रश्नांचा शब्दांचा खेळ आहे. ज्यांना मराठीमध्ये डिफिकल्टी वाटली ते इंग्लिशमध्ये पण करू शकतात. पेपरमध्ये मराठी आणि इंग्रजी असे दोन्ही प्रश्न असतात. सो व्हॉट इज द मिनिमम ऑडिबल फ्रिक्वेन्सी? मिनिमम ऑडिबल फ्रिक्वेन्सी इज द ऑडिबल साऊंड ॲट मिनिमम फ्रिक्वेन्सी. ओके, ती आहे 20 हर्ट्ज. किती आहे? 20 हर्ट्ज. चला आता वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे. आता आपला पुढचा प्रश्न आहे हा सेकंड नंबर. आता हा सेकंड नंबरचा प्रश्न काय बघा, महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला मी. हा जरा प्रश्न ॲडव्हान्स होता, राज्यसेवेला आलेला हा प्रश्न आहे. लक्षात ठेवा, हा प्रश्न राज्यसेवेला आलेला हा प्रश्न, स्टेट सर्व्हिसला आलेला हा प्रश्न आहे. 2 मार्काला हा प्रश्न येतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्न थोडासा घुमवला आहे आणि तुमचे बेसिक कॉन्सेप्ट आणखीन क्लिअर आहे की नाही याच्यावर आधारित हा प्रश्न होता. काय दिले बघा, जेव्हा एखाद्या ध्वनी तरंगाचे संपीडन दृढ भिंतीवर आढळतात तेव्हा त्याचे प्रतिबिंब रूप काय? ओके, व्हॉट इज अ मोड ऑफ साऊंड वेन कॉम्प्रेशन रिफ्लेक्ट्स बॅक. आता हे समजून घ्यायचा अर्थ समजून घेऊ काय. जसं की तुम्हाला मी सांगितलं की जो ध्वनी असतो मित्रांनो, याच्यामध्ये व्हायब्रेशन कधी कधी जवळजवळ असतात तर कधी हे व्हायब्रेशन दूर दूर असतात. जसं की तुम्हाला मी सांगितलं व्हायब्रेशन जवळजवळ असतात तर कधी कधी हे व्हायब्रेशन दूर दूर असतात. तर ज्यावेळेस हे व्हायब्रेशन जवळजवळ असतात ना त्याला आपण म्हणत असतो संपीडने. हे नीट लक्षात घ्या, याला आपण काय म्हणत असतो? कॉम्प्रेशन. बऱ्याच विद्यार्थ्यांना विज्ञानमध्ये मार्क न मिळण्याचं कारण की त्यांना प्रश्नच समजत नाही, ती भाषाच समजत नाही की त्यांनी विचारलं कारण आपल्याला सांगायचं काय. आणि जेव्हा पण हे व्हायब्रेशन दूर दूर असतात मित्रांनो, याला ना आपण विरळणे असं म्हणतो, याला आपण रेअर फॅक्शन असं म्हणतो. हे तुम्ही लक्षात ठेवा. मग आता हे विरळणे संपीडने असतात. आता होतं काय, जेव्हा समजा हा एखादा परावर्तक पृष्ठभाग आहे, हा परावर्तक पृष्ठभाग आहे, हा एक रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. हा कोण आहे? एक रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. आता जेव्हा ह्या परावर्तक पृष्ठभागाला संपीडने जातात, परत मग काय आहे? विरळणे रेअर फॅक्शन, परत कॉम्प्रेशन धडकतात. तर जसं कॉम्प्रेशन संपीडने जसे परावर्तक पृष्ठभागाला धडकणार ना, तर ध्वनीमध्ये असं घडतं की तुम्हाला अगेन परत संपीडनच भेटतात. हे लक्षात ठेवा. आणि मग परत तुम्हाला काय भेटणार? रेअर फॅक्शन, अल्टरनेट, परत संपीडने, परत रेअर फॅक्शन भेटतात. तर हाच त्यांनी प्रश्न विचारला, एवढा सोपा. फक्त ते एक्झामला अवघड वाटतो, हे लक्षात ठेवा ना, अवघड वाटणारच. प्रेशर असतं मित्रांनो, 1 घंट्यामध्ये 100 प्रश्न, राज्यसेवेला 2 तासामध्ये 100 प्रश्न सोडवावे लागतात. तर तिथे मात्र हे प्रश्न अवघड वाटतात. लँग्वेज कळत नाही आपल्याला, नेमकं समजत नाही हे प्रश्न कसा सोडवायचा आहे, काय सोडवायचं आहे. त्यासाठी ना खूप प्रॅक्टिस वगैरे ना करावी लागते. MCQची प्रॅक्टिस आपल्याला करावी लागते. मी काही परीक्षानितीच्या ॲप्लिकेशनवरती फ्री टेस्ट ठेवल्यात, तुम्ही ते देऊन बघा. फ्री डेमो लेक्चर्स ठेवलेत, ते नक्की बघा, त्याचा तुम्हाला अधिक फायदा होईल. मग काय प्रश्न विचारला आहे? जेव्हा एखाद्या तरंगाचे ध्वनी संपीडन दृढ भिंतीवर आढळतात तेव्हा त्याचं प्रतिबिंबित रूप काय असतं? व्हॉट इज द मोड ऑफ साऊंड वेन कॉम्प्रेशन रिफ्लेक्ट बॅक? सो वेन कॉम्प्रेशन रिफ्लेक्ट बॅक वी गेट अगेन कॉम्प्रेशन. जेव्हा संपीडने हे परावर्तक पृष्ठभागाला भिडतात तेव्हा परत आपल्याला संपीडनेच प्राप्त होतात. हे लक्षात घ्या. आता ऑप्शन बघा, 180 अंशांनी संकुचित होईल, अवस्था बदल होणार नाही. त्याच्यानंतर काय दिलेले त्यांनी आपल्याला बघा, 90 अंशांनी विरलन होईल पण अवस्था बदलणार नाही. मला सांगा, जर संपीडन धडकली तर संपीडनच भेटतात, तर इथं अवस्था बदलली का? नाही बदलली. म्हणून ऑप्शन नंबर 2, नो चेंज इन फेज, अवस्था बदलणार नाही. नो चेंज इन फेज, हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा. फेजचा अर्थ अँगल असा होतो. मग जेव्हा संपीडने धडकणार तर आपल्याला परत संपीडनच प्राप्त होणार, असा हा प्रश्न होता.
तरी अजून मोर इंटरेस्टिंगली आपल्याला असं लक्षात येईल की 12th स्टँडर्डमध्ये आपल्याला साऊंडवरती आधारित हा प्रश्न त्यांनी विचारला होता. थोडा हाय लेवलचा क्वेश्चन होता नक्की, पण जर तुमच्या बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर हा प्रश्न सोडवणं काही अवघड नव्हतं. कसं होतं, आयोगाची भाषा एकदम शुद्ध असते, त्यात मराठीमध्ये विज्ञान हे खूप अवघड जातं मुलांना, म्हणून तुम्ही इंग्लिश पण वापरा. म्हणून इथं मुद्दाम मी मराठी शब्द ठेवलेत आणि इंग्लिशमध्येही तुम्हाला मी ट्रान्सलेट करून सांगतच आहे. आता वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय बघा, खालीलपैकी कोणते विधान ध्वनीसाठी बरोबर आहे? ध्वनीसाठी कोणतं विधान खालीलपैकी बरोबर आहे? तर ध्वनी तरंग हे अवतरंग असतात. आता सांगा, साऊंड म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट फॉर साऊंड? ध्वनी तरंग हे अवतरंग आहे. साऊंड इज ट्रान्सवर्स वेव्ह आहे का? हे करेक्ट नाही आहे. साऊंड लॉन्जिट्युडिनल वेव्ह मी तुम्हाला आत्ताच समजून सांगितलं. ज्यांनी लेक्चर चुकून स्किप केला असेल त्यांनी पाहून घ्या. इथं मी ऑलरेडी सांगितलं की साऊंड काय आहे. ध्वनी जे आहे हे अनुतरंग आहे, कारण त्यात कंपन समांतर आहे, आणि प्रकाश हे अवतरंग आहे कारण की त्याच्यामध्ये लंबरूप आहे. बरोबर, मग साऊंड हे अनुतरंग आहे, अवतरंग नाही आहे. अणु आणि अनुतरंग, अवतरंग, लॉन्जिट्युडिनल वेव्ह, ट्रान्सव्हर्स वेव्ह सोबत नाही. इंग्लिश शब्द पण लक्षात ठेवता की मराठी शब्द कन्फ्युजिंगवाले असतात. तर ध्वनी हे अवतरंग आहे का? नाही, ध्वनी हे अनुतरंग आहे कारण की त्यांची कंपनच समांतर आहे. पुढे, ऐकू येणाऱ्या ध्वनी तरंगाची वारंवारता 20 किलोहर्ट्झ आणि त्यापेक्षा अधिक असते. इथे गडबड नाही करायची. काय सांगितलं त्यांनी? 20 किलोहर्ट्झ अँड मोर. इथं ऐकू येतं का आपल्याला? नाही. इथे तर मुळात अल्ट्रासॉनिक साऊंड आहे आणि अल्ट्रासॉनिक साऊंड आपण ऐकू नाही शकत, हे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. ध्वनी तरंगाच्या प्रसारणासाठी माध्यमांची आवश्यकता असते. बरोबर आहे. मीडियम इज रिक्वायर्ड फॉर प्रोपोगेशन ऑफ साऊंड. कंपल्सरीली मीडियम इज रिक्वायर्ड फॉर प्रोपोगेशन ऑफ साऊंड. म्हणजे जे काही साऊंड आहे त्याच्या प्रोपोगेशनसाठी आपल्याला मीडियमची आवश्यकता आहे, जसं की सॉलिड, लिक्विड, गॅस यांची आपल्याला आवश्यकता आहे. पुढे, अनियतकालिक ध्वनी तरंगाला गोंधळ म्हटले जाते. बरोबर, त्यालाच आपण काय म्हणत असतो? नॉईज म्हणत असतो. अनियतकालिक, नॉन पिरियडिक साऊंड म्हणतो आपण त्याला, नॉन पिरियडिक. आता आपण एखादं मधुरसं म्युझिक वगैरे ऐकतो, ते नियतकालिक असतं, त्याला बीट्स असतात, ठराविक कालावधीनंतर ते बीट्स रिपीट होतात, त्याला नियतकालिक, पिरियडिक म्हणतात. पण अनियतकालिक, जसं की ट्रॅफिक आहे, ट्रॅफिकमध्ये कधी कोणताही आवाज येतो, गाड्याचा हॉर्न असेल, ट्रकचा हॉर्न असेल, कोणाचा ओरडण्याचा असेल, तर जेव्हा असा अनियतकालिक आवाज जेव्हा एकत्रित होतो त्याला गोंधळ म्हणायचं, त्याला नॉईज म्हणायचं. म्हणून मला असं वाटतं इथं ऑप्शन नंबर 3 आणि 4 बरोबर आहे. आणि म्हणून तुमचं जे काही करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते बघून घ्या. ऑप्शन क्रमांक 3 आणि 4 हे आपलं ॲब्सोल्युटली बरोबर आन्सर आहे. सो उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक 4. ठीक आहे. अशा पद्धतीचे प्रश्न म्हणजे विधान येतील आणि प्लस ऑप्शन तुम्हाला विचारलं जाईल. प्रत्येक विधान व्यवस्थित बघावं लागतं. मी प्लस तुम्हाला इंग्लिशमध्ये पण सांगतो, मराठीमध्ये पण सांगतो, काळजी करायची गरज नाही. पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न बघूया. आता हा प्रश्न न्यूमेरिकल आहे. आपल्याला भौतिकशास्त्रामध्ये बरेच न्यूमेरिकल्स विचारतात, तर एकदम न्यूमेरिकल्स काही फार अवघड नसतात. ज्याचे कॉन्सेप्ट्स क्लिअर आहेत, ज्याने पाठांतर नाही केलं, ज्याने रट्टा नाही मारला आहे पण कॉन्सेप्ट क्लिअर केल्यात, अशा विद्यार्थ्यांना न्यूमेरिकल जमतात. आणि मी संपूर्ण न्यूमेरिकलची प्रॅक्टिस या परीक्षणितीच्या प्लॅटफॉर्मवर करूनच घेत असतो. वीज चमकल्याच्या 5 सेकंद नंतर विजेचा आवाज ऐकू आला. जर ध्वनीचा वेग 340 मीटर पर सेकंद असून ध्वनी तरंग लांबी 3 सेंटीमीटर आहे, तर वारंवारता काढा. बरोबर आहे की नाही? मग इथं इंग्लिशमध्ये तुम्हाला मी सांगतो की त्यांनी आपल्याला काय काय दिलेलं आहे बघा. व्हेलॉसिटी ऑफ साऊंड दिलेलं आहे तुम्हाला 340 मीटर पर सेकंड. त्याच्यानंतर तरंग लांबी म्हणजे तुम्हाला वेवलेंथ दिलेली आहे 3 सेंटीमीटर आहे आणि तुम्हाला टाईम दिलेला आहे मित्रांनो 5 सेकंद. तुम्हाला टाईम दिलेला आहे त्यांनी 5 सेकंद, म्हणजे वीज चमकल्याच्या 5 सेकंद नंतर तुम्हाला आवाज ऐकायला येतोय असं त्यांचं म्हणणं आहे. तर आपल्याला ह्या ठिकाणी काय फाइंड आउट करायचं आहे, त्याची फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची आहे आणि आपल्याला हे बघायचं आहे की तो साऊंड ऑडिबल आहे की नाही. म्हणजे 20 हर्ट्झ ते 20 किलो हर्ट्झमध्ये असेल तर ऑडिबल आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट, मी जेव्हा पण न्यूमेरिकल शिकवतो ना तेव्हा मी सांगतो की डेटाला प्रोसेस करत चला. आता व्हेलॉसिटी 340 मीटर पर सेकंड आहे, वेवलेंथ 3 सेंटीमीटर. 3 सेंटीमीटर म्हणजे किती? 3/100 मीटर. हे कन्व्हर्जन करणं हे गरजेचंच असतं. आता आपल्याला फक्त फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची आहे. आता इथे असं असतं विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा,
कधी पण वेग जर आपण काढतो ना, वेग त्याचं सूत्र असतं विस्थापन भागिले कालावधी. विस्थापन भागिले कालावधी, इथे लक्षात. म्हणजे व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय असतं, डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट अपॉन काय असतं, टाइम. परंतु तरंगांच्या केसमध्ये काय होतं, व्हेलॉसिटी ऑफ द वेव्ह इज इक्वल टू वेव्हलेंथ अपॉन टाइम पिरियड. आणि कसं होतं, एका सेकंदात किती कंपन निर्माण होतात, म्हणजे एन म्हणजे वारंवारता, म्हणजे 1/t असतं. म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ साऊंड किती असतं, फ्रिक्वेन्सी मल्टिप्लाय बाय वेव्हलेंथ. हे एक सूत्र आहे विद्यार्थी मित्रांनो तरंगाचं. मग या ठिकाणी ध्वनीचा वेग किती आहे, फ्रिक्वेन्सी मल्टिप्लाय बाय तरंग लांबी. ह्या फॉर्म्युल्यावर हे संपूर्ण उदाहरण अवलंबून आहे मित्रांनो. इथं 340 नसून 336 मीटर पर सेकंद ध्वनीचा वेग दिलेला आहे. ध्वनीचा वेग किती आहे, 336 बरोबर. तरंग लांबी माहीत नाही आपल्याला, फ्रिक्वेन्सी माहीत नाही, तरंग लांबी किती आपल्याकडे 3/100. आता 100 इकडे ठेवा, 3 तिकडे डिवाइडमध्ये घ्या. ठीक आहे, सिंपल मॅथमॅटिक्स तुम्हाला परफॉर्म करायचं आहे. 100ला गुणलेलं आहे मी. मग फ्रिक्वेन्सी किती, 11200 हर्ट्स, म्हणजे 11,200 हर्ट्स. तो 20 ते 20 किलो हर्ट्समध्ये आहे आणि आपल्याला ऐकायला पण येणार, अर्थात होय, हे आपला आन्सर असेल. म्हणजे व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी 11,200 आणि आपल्याला हे ऐकायला येणार. का बरं ऐकायला येणार, कारण आपण 20 हर्ट्सपासून 20,000 हर्ट्सपर्यंत आपण ऐकू शकतो. हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न पण एक्झामला येतात. आणि एक लक्षात ठेवायच्यासाठी थोडा सराव करणं आवश्यक आहे. आपल्या कॉन्सेप्ट्स क्लिअर होणं खूप गरजेचं आहे, तर आपल्याला हे प्रश्न जमतात. आणि फार अवघड नाही आहे. मी माझ्या ऑनलाईन कोर्समध्ये अगदी बेसिकपासून संपूर्ण सांगितलं, तुम्ही त्याचा नक्की लाभ घ्या. पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. काय दिलेलं आहे बघा, प्रश्न काय दिला आहे की श्राव्यातीत ध्वनी तरंगाच्या साह्याने बारकाईने केलेली तपासणी टिंब-टिंबसाठी उपयोगी आहे. श्राव्यातीत ध्वनी म्हणजे काय आहे, अल्ट्रासॉनिक वेव्ह. ठीक आहे, याच्या साह्याने आपण काही इम्पॉर्टंट टेस्ट घेत असतो. त्याच्यासाठी ते कुठे कुठे उपयोगी, ते याच्या साह्याने आपण काय करतो, अल्ट्रासॉनिक साह्याच्या साह्याने आपण सोनोग्राफी घेतो. सोनोग्राफी, आता सोनोग्राफीचा वापर काय होतो, गर्भात असलेले दोष समजण्यासाठी उपयोग होतो, बरोबर आहे. हृदयाच्या झडपांची म्हणजे वॉल्स ऑफ हार्ट जे असतात ना, त्याची माहिती घेण्यासाठी पण याचा उपयोग होतो. 1 आणि 2 दोन्ही बरोबर आहे. म्हणून दोन्हीही सत्य, दोन्हीही सत्य. सोनोग्राफीचा वापर दोघांमध्ये होतो, अल्ट्रासॉनिक साऊंडचा वापर आपण सोनोग्राफीमध्ये करत असतो. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. खालीलपैकी कोण इन्फ्रासॉनिक लहरींचा वापर करतो, इन्फ्रासॉनिक, ज्यांची फ्रिक्वेन्सी 20 हर्ट्झ पेक्षा कमी आहे त्यांना इन्फ्रासॉनिक असं म्हणतो. त्याला आपण अश्राव्य म्हणतो. तर याचा वापर देवमासा पण करतो, गेंडा पण करतो, हत्ती पण करतो. म्हणून वरीलपैकी सर्व हे आपल्या या ठिकाणी आन्सर आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. एकदम सोपं आहे. मी तुम्हाला याच्या पहिले बेसिक कॉन्सेप्ट पण सांगितली होती. पुढे जाऊया. जेव्हा आपण दुर्बल प्रतीचा ध्वनी मोठ्या ध्वनीमध्ये बदलतो तेव्हा ध्वनीचा काय वाढवतो, म्हणजे व्हॉट हॅपन इफ वीक साऊंड, या वीक साऊंडला आपण काय करतो, स्ट्रॉंग साऊंडमध्ये कन्वर्ट करतो. वीक साऊंडला स्ट्रॉंग साऊंडमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण ॲम्प्लिफायरचा वापर करतो. कशाचा वापर करतो आपण, ॲम्प्लिफायरचा आपण वापर करतो. तो विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा, जो वीक साऊंड असतो ना, याची डोंगराची उंची कमी असते. पण स्ट्रॉंग साऊंड जर तुम्ही केला ना, याची डोंगराची उंची तुम्हाला जास्त दिसेल. तर एक डोंगर म्हणजे कंपन. पण डोंगराची उंची मोजायची कशी, तर ही मोजतो आपण ॲम्प्लिट्यूडमध्ये. लक्षात ठेवा, ॲम्प्लिट्यूड, हे ॲम्प्लिट्यूडला आपण आयाम म्हणतो. म्हणजे हे जे साऊंडची डोंगराची उंची वाढली की त्याची तीव्रता पण वाढते, तो स्ट्रॉंग होतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो त्याला आपण विपुलता असं म्हणूया, त्यालाच आपण ॲम्प्लिट्यूड असं म्हणूया. किंवा अजून एक नाव आहे विद्यार्थी मित्रांनो, याला आपण आयाम देखील म्हणतो, हे लक्षात ठेवा. असे 1 लाईनर प्रश्न MPSC आयोगाने साऊंडवरती विचारलेले आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी ध्वनी प्रदूषणचे कोणते दुष्परिणाम आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर द रिझल्ट ऑफ साऊंड पोल्युशन. श्रवण क्षमता आंशिक कमी होते, म्हणजे ऑडिबल कॅपॅसिटी ही कमी होते, बरोबर आहे. पुनरुत्पादन संस्थेवर वाईट परिणाम होतो. आपली जी काही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवर परिणाम होतो, हे पण बरोबर आहे. गर्भामध्ये विकृती निर्माण होते, हे पण बरोबर आहे. मानवाची विचार करण्याची क्षमता, संपर्क कौशल्यावर परिणाम होतो, हे पण बरोबर आहे. अ ब क ड हे सर्वचे सर्व या ठिकाणी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि
त्याच्यामुळे आपल्याकडे ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर ॲब्सोल्युटली बरोबर आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. खालील विधानांचा विचार करा. दाट धुके असलेल्या रात्री दूरवरून जाणाऱ्या आगगाडीची शिट्टी स्पष्ट ऐकू येते. ध्वनीचा हवेतील वेग त्याच्या आर्द्रतेच्या समानुपाती असतो. काय दिले बघून घ्या. व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ह्युमिडिटी. आता याच्याबद्दल जरा आपण माहिती घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, साऊंड या साऊंडची स्पीड कशावर डिपेंड आहे, म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ साऊंड हे कशावर अवलंबून असतं. त्यातला पहिला भाग असतो विद्यार्थी मित्रांनो टेम्परेचर. या टेम्परेचरला आपण म्हणत असतो तापमान. तर आपल्याला असं लक्षात येईल की व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ टेम्परेचर. म्हणजे जर 1 डिग्री सेल्सिअस तापमान वाढलं ना तर 0.61 मीटर पर सेकंड एवढा वेग वाढत असतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे 1 डिग्री सेल्सिअस तापमान वाढलं तर 0.61 मीटर पर सेकंड किंवा 61 सेंटीमीटर पर सेकंड एवढा वेग वाढतो. मग तापमान वाढलं की ध्वनीचा वेग वाढतो. पण तरी पण असं का होतं की उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात ध्वनीचा वेग जास्त आहे. आता उन्हाळ्यात जास्त तापमान आहे, हिवाळ्यात कमी तापमान आहे. उन्हाळ्यात तापमान जास्त पाहिजे, हिवाळ्यात कमी पाहिजे. ध्वनीचा वेग उन्हाळ्यात जास्त पाहिजे, ध्वनीचा वेग हिवाळ्यात कमी पाहिजे तापमानाच्या व्याख्येनुसार. पण ध्वनीचा वेग आणखीन एका गोष्टीवरती अवलंबून असतो, त्याला आपण ह्युमिडिटी म्हणतो, याला आपण आर्द्रता म्हणतो. म्हणजे काय, हवेत असणारे पाण्याच्या बाष्पाचं प्रमाण. हवेत असणाऱ्या पाण्याच्या बाष्पाचं प्रमाण. बाष्प म्हणजे इव्हॅपरेटिव्ह म्हणजे वॉटर व्हेपर, अमाऊंट ऑफ वॉटर व्हेपर इन एअर. लक्षात ठेवा, अमाऊंट ऑफ वॉटर व्हेपर इन एअर. आता हिवाळ्यामध्ये तापमान कमी असल्या कारणामुळे अमाऊंट ऑफ वॉटर व्हेपर जास्त असतं, पाण्यात हवेत पाण्याच्या बाष्पाचं प्रमाण जास्त असतं. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा की आर्द्रता वाढल्यास जे काही ध्वनी आहे, ध्वनीचा वेग वाढतो. आणि म्हणून दाट धुक्यामध्ये ट्रेनचा आवाज दूरवरनं पण ऐकायला येतो. तापमान वाढलं की ध्वनीचा वेग वाढतो, तर त्याप्रमाणे आर्द्रता वाढल्यामुळे पण ध्वनीचा वेग वाढतो. म्हणून हिवाळ्यात उन्हाळ्यापेक्षा ध्वनीचा वेग जास्त असतो. आणि तिसरा आहे विद्यार्थी मित्रांनो दाब अर्थात प्रेशर. दाबाचा ध्वनीच्या वेगावरती काहीही परिणाम होत नाही, याला आपण नो इफेक्ट असं म्हणतो. हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा. आणि म्हणून दाट धुके असलेल्या रात्री आगगाडीची शिट्टी स्पष्टपणे ऐकू येते आणि ध्वनीचा हवेतील वेग आर्द्रतेच्या समानुपाती असतो. हे पण विधान बरोबर आहे. अ आणि ब हे दोन्ही पण विधान बरोबर आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपला ऑप्शन नंबर 1 हे ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. ठीक आहे. मग तापमान वाढलं की ध्वनीचा वेग वाढतो, आर्द्रता वाढली की ध्वनीचा वेग वाढतो. पण दाब वाढो अथवा कमी हो, दाबाचा ध्वनीच्या वेगावरती मात्र काहीही परिणाम होत नाही, हे लक्षात ठेवा. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात ध्वनी लांब अंतरावरून स्पष्ट ऐकू येतो. हा प्रश्न MPSC आयोगाने रिपीट परत केलेला आहे. प्रश्न रिपीट झाला आहे, तुम्हाला कळलं आहे. तर हिवाळ्यात आर्द्रता जास्त असते, हिवाळा किंवा पावसाळ्यात आर्द्रता जास्त असते. दॅट इज करेक्ट आन्सर. हे जास्त आन्सर करेक्ट आहे. की जी ह्युमिडिटी इज मॅक्झिमम इन विंटर्स. हिवाळा किंवा पावसाळ्यात हवेचा दाब जास्त, दाबाचा काही परिणाम नाही, दाबाचा काहीही परिणाम नाही. देर इज अ नो इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. ॲज ह्युमिडिटी इन्क्रीजेस व्हेलॉसिटी ऑफ साऊंड ऑल्सो इन्क्रीजेस. म्हणजे आर्द्रता वाढली की ध्वनीचा वेग देखील वाढतो, तापमान वाढलं की तरी पण ध्वनीचा वेग वाढतो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आर्द्रता मोजण्यासाठी हायग्रोमीटर हे यंत्र वापरलं जातं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. खालीलपैकी योग्य वाक्यांची निवड करा. ध्वनी लहरी वायू पदार्थांपेक्षा स्थायू पदार्थात वेगाने वाहतात. बरोबर आहे. साऊंड व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इज मोर इन सॉलिड दॅन गॅसेस. ध्वनी लहरी निर्वात पोकळीतून जलद गतीने जातात. नो. व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इज 0 ॲट व्हॅक्यूम. निर्वात पोकळी म्हणजे व्हॅक्यूम. ध्वनी लहरी अनुलंब लहरी आहे म्हणजे अनुतरंग आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. हे लॉन्जिट्युडिनल वेव्ह आहे. साऊंड इज लॉन्जिट्युडिनल वेव्ह, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो. ध्वनी लहरी द्रव पदार्थापेक्षा वायू पदार्थातून
कमी वेगाने जातात. ध्वनिलहरी द्रव पदार्थांपेक्षा वायू पदार्थातून कमी वेगाने जातात. बरोबर आहे, कारण स्पीड ऑफ साऊंड इज मॅक्झिमम इन सॉलिड, सेकंड नंबर इज लिक्विड, थर्ड नंबर इज गॅस अँड फोर्थ नंबर इज व्हॅक्यूम. हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा, कारण व्हॅक्यूममध्ये मोस्टली वेलॉसिटी ऑफ साऊंड किती आहे मित्रांनो, ही 0 आहे. हे लक्षात राहू द्या, हे 0 आहे. म्हणून आपला आन्सर काय पाहिजे बघून घ्या. आपला आन्सर अ, क आणि ड पाहिजे. अ, क, ड. पहिला ऑप्शन आपला ॲब्सोल्युटली बरोबर आहे. चला वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. सार्वजनिक सभागृहात किंवा प्रेक्षागृहात ध्वनी विषयक दर्जा खराब ठरण्याचं कारण काय आहे, तर त्याला आपण मल्टिपल रिफ्लेक्शन ऑफ साऊंड म्हणतो. जेव्हा साऊंडचं मल्टिपल रिफ्लेक्शन होतं ना, तेव्हा आवाज घुमतो. या आवाज घुमण्यालाच आपण रिव्हर्बरेशन ऑफ साऊंड म्हणतो. हे कॉन्सेप्ट आपल्याला NCERT मध्ये बघायला प्राप्त होते. मग जे काही गुड अकॉस्टिक हॉल असतात ना, या गुड अकॉस्टिक हॉलमध्ये जास्त फर्निचरचा वापर केला जातो, भिंती समांतर नसतात, वक्राकार ठेवल्या जातात, असे अलग अलग त्याच्यामध्ये कॉन्सेप्ट्स असतात. ह्या रिव्हर्बरेशन ऑफ साऊंडला मराठीमध्ये निनाद म्हणतात. हे लक्षात ठेवा. निनाद असल्या कारणामुळे आपल्याला प्रेक्षागृह ध्वनी विषयक दर्जा खराब बघायला प्राप्त होतो. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. समुद्राची खोली मोजण्यासाठी कशाचा वापर करतात? समुद्राची खोली मोजण्यासाठी सोनारचा वापर करतात व यामध्ये अल्ट्रासॉनिक तरंगांचा वापर केला जातो. अल्ट्रासॉनिक तरंगांचा वेग 1540 मीटर पर सेकंड आहे समुद्राच्या पाण्यात. काय केलं जातं, हे जहाज असतं, ठीक आहे. ह्या जहाजामध्ये ट्रान्समीटर पण असतो, रिसिव्हर पण असतो. ट्रान्समीटर सिग्नल पाठवलं की टाईम मोजणार. समजा टाईम झाला 1 सेकंड, हे परत साऊंड रिफ्लेक्ट झाला, तर आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे. डिस्टन्स म्हणजे काय, व्हेलॉसिटी मल्टिप्लाय बाय टाईम. व्हेलॉसिटी किती आहे 1540, टाईम किती आला 1 सेकंड, मग टोटल अंतर किती झालं 1540 मीटर अंतर झालं. अशा पद्धतीने समुद्राची खोली मोजू शकतो. समुद्राची खोली मोजण्यामुळे आपल्याला समुद्राचं बेड कुठे हे कळतं. मग उत्खनन असेल, पेट्रोलियमसाठी एक्स्ट्रॅक्शन असेल, त्यासाठी समुद्राची खोली माहीत पाहिजे. सबमरीन्समध्ये पण समजा पाण्यामध्ये धडक नको व्हायला आहे की नाही माहीत करण्यासाठी पण सोनारचा वापर केला जातो. त्याला आपण सोनार तंत्रज्ञान म्हणतो. साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग हे त्याचं लॉंग फॉर्म आहे. सोनार म्हणजे साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग होय, हे तुम्ही लक्षात ठेवा. याला आपण सोनार असं म्हणतो, साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग. हे लक्षात ठेवा. समुद्राची खोली मोजण्यासाठी सोनार ह्या तंत्रज्ञानाचा वापर होतो. पुढचा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे ध्वनीची निर्मिती होते? माध्यमातील कणांच्या कंपनामुळे, घर्षणामुळे, रेषेतील गतीमुळे, परिवलन गतीमुळे. ऑलवेज रिमेंबर, साऊंड आर प्रोड्यूस ड्यू टू व्हायब्रेशन्स. जेव्हा पण व्हायब्रेशन्स अर्थात कंपन होतात तेव्हाच ध्वनीची निर्मिती होते व हे कंपन समांतर असतात. त्याच्यामुळे ध्वनी कोण आहे, तर ध्वनी लॉन्जिट्युडिनल वेव्ह आहे. अर्थात ध्वनी कोण आहे, अनुतरंग आहे. हे लक्षात ठेवा. ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. बघा 1 लाइनर प्रश्न आहे हा, PSI ला आलेला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. ध्वनी लहरींच्या प्रसारणासाठी काय आवश्यक आहे, तर माध्यमांची आवश्यकता आहे. निर्वात पोकळीची आवश्यकता आहे का नाही. निर्वात पोकळी म्हणजे काय, व्हॅक्यूम आहे. व्हॅक्यूममधनं साऊंड ट्रॅव्हलच होत नाही. माध्यमांची आवश्यकता आहे, अर्थात याला काय म्हणतो आपण, मीडियम. कोणते कोणते मीडियम पाहिजे याला, सॉलिड आहे, त्याच्यानंतर लिक्विड आहे आणि त्याच्यानंतर गॅस. हे मीडियमची आवश्यकता आपल्याला लागत असते. माध्यमातील कणातील दोन्ही स्रोतापासून एकमेकांकडे प्रवास करतात नाही, वरीलपैकी एक नाही, पण नाही. ऑप्शन नंबर 2 हे आपलं करेक्ट आहे. अर्थात फॉर प्रोपगेशन ऑफ साऊंड मीडियम इज रिक्वायर्ड. कोणते मीडियम सांगितले मी तुम्हाला, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. खालीलपैकी कोणत्या तरंगाचे ध्रुवीकरण होत नाही. ध्रुवीकरण म्हणजे पोलरायझेशन. पोलरायझेशन तसा हा प्रश्न ना मित्रांनो लाईट या टॉपिकमधील आहे. पोलरायझेशन जे आहे ना हे ट्रान्सव्हर्स वेव्हचं होतं. ट्रान्सव्हर्स वेव्हचं होतं हे लक्षात ठेवा. पोलरायझेशन म्हणजे फिल्ट्रेशन ऑफ लाईट आणि त्या ट्रान्सव्हर्स वेव्हचं होतं, पण हे लॉन्जिट्युडिनल वेव्हचं नाही होत. जे लॉन्जिट्युडिनल वेव्ह आहे यांचं पोलरायझेशन होत नाही. म्हणजे जे काही साऊंड आहे यांचं पोलरायझेशन होत नाही, यांचं ध्रुवीकरण होत नाही, म्हणून हवेतील ध्वनी लहरी यांचं पोलरायझेशन होत नाही. हे त्याचं आन्सर आहे. बाकी पोलरायझेशन एक कॉन्सेप्ट लाईट ह्या टॉपिकमध्ये मी डिटेल सांगितलेलीच आहे.
पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. वारंवारतेचे एकक काय? व्हॉट इज द युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी? फ्रिक्वेन्सी म्हणजे रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. टाइम पिरियड युनिट 1/सेकंड. म्हणजे फ्रिक्वेन्सीचं युनिट 1/सेकंड आहे, परंतु हर्ट्स या शास्त्रज्ञांनी शोधून काढलं म्हणून कॅपिटल एच स्मॉल झेड हर्ट्स हे फ्रिक्वेन्सीचं युनिट मानलं जातं. म्हणून ऑप्शन नंबर 3 हे आपलं ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. नेक्स्ट, आणि कंपन फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? द नंबर ऑफ व्हायब्रेशन्स परफॉर्म इन 1 सेकंड, म्हणजे एका सेकंदात निर्माण होणारे कंपनांची संख्या. स्थिर हवेत तरंगाचे प्रसारण होत असताना पुढीलपैकी कोणती राशी कमी होते? आयाम, दोलनकाल, वारंवारता, चाल. लक्षात ठेवा, वारंवारता चाल कधी बदलत नाही. आयाम म्हणजे डोंगर, हे हळूहळू कमी कमी होत जातं. आयाम कमी कमी होत जातं, हे लक्षात ठेवा. दॅट इज आवर आन्सर. म्हणजे ॲम्प्लिट्यूड कमी होतो. आपण जे बोललो की आपला आवाज हळूहळू कमी 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 होत जातो. आणि साऊंडचा आपला शेवटचा प्रश्न, खाली निर्देशित एककाच्या प्रमाणानुसार नागरिकाची ऐकण्याची क्षमता बिघाड न होण्याची स्थिती किती आहे? तर ती आहे 85 डेसिबल पर्यंत आपण नॉर्मल ऐकू शकतो. डीबी, याला आपण डेसिबल म्हणतो. हे आवाजाची तीव्रता मोजतो आपण, इंटेन्सिटी ऑफ साऊंड. 85 डेसिबल पर्यंत आपण चांगला ऐकू शकतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण प्रश्न पाहिले. साऊंडवरती फिक्स प्रश्न MPSC आयोगाला हा विचारला जातो. तुम्हाला हे आगामी काळामध्ये येणार आहे. तर संपूर्ण टॉपिक, संपूर्ण आतापर्यंतचे प्रश्न मी या ठिकाणी घेतलेले आहेत. पहिले बेसिक कॉन्सेप्ट पण क्लिअर करून दिले. तुम्हाला हे सेशन नक्की आवडलं तर प्लीज लाईक करा, कमेंट टाका. तुम्हाला आणखी कोणता टॉपिक माझ्याकडनं अपेक्षित आहे यूट्यूबला. बाकी संपूर्ण सगळे लेक्चर परीक्षा येते ॲप्लिकेशनमध्ये माझा कोर्स आहे. ठीक आहे, कोर्स एकदम मिनिमम फीजमध्ये आपण ठेवलेला आहे, लॉन्च केला आहे 2024च्या बॅचसाठी. तुम्ही तो कोर्स पण घेऊ शकतात. पण यूट्यूबलाही तुम्हाला माझ्याकडनं काय पाहिजे, काय अपेक्षित आहे, कमेंट बॉक्समध्ये टाका, मला सांगा. चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. त्याच्यामुळे आम्हाला मोटिवेशन प्राप्त होतं आणि तुमच्यासाठी आणखीन दर्जेदार कंटेंट मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबूया. भेटूया लवकरच पुढच्या सेशनमध्ये. धन्यवाद.